हाय गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर नेहमीप्रमाणे चाललेलं सकाळी कॉलेजला तर कारगर सर्कलची ते या भाईने गाडी डायरेक्ट डिवायडरवर चरवलेली. कोण होता काय माहीत. बघली गाडी तर फुटलेला अख्खापूरचा बंपर. तसाच कारगर स्टेशनला पोचल्यावर मानवभाईनी ट्रेनला हात केल्यामुळे मानवभाईचा मान ठेवून ट्रेनच्या ड्रायव्हरनी पण ट्रेन साईडला लावली ना आम्हाला ट्रेनमध्ये घेतली. तसाच भेटला आर्यन भाई, झोपालती वाटतलंय म्हणून तोंडावा हात ठेवलेला. तर दिसला सोहम भाई न दाखवली त्यांनी लगेच 2 बोटा. नाही दुसरी पोरं आहेत सगळी आमच्या वर्गांची. सौम्या भाई तर लई लाजत होता आणि त्या उन्हाचा तिरा त्याच्या तोंडावर येत होता. चाललेलं रस्त्यानंतर भरलेला पाणी. आज पाणी नव्हतं भरलं तरी पण पाणी भरलेला. मग भेटला रस्त्यानं आयुष भाई बघा काय बोलतो तुम्हीच ऐका. पावाला चाललेलो मी, तिथं पाणी होतं ना, पाणी पावाला चाललेलो. आता का धन्यवाद. मग गेलो तसंच कॉलेजमध्ये नाला ईशान भाई डोलं पुशीत चालता. लई झोपण होता वाटतं. घरच्याही बलान पाठवलेला कॉलेजला. नंतर झालती मधली सुट्टी. मग सोहम भाईनी एक हातान तोंड लपवलेलं आणि एक हातान गुरुजीचं घास मारित होता. नंतर कॉलेज सुटल्या ही पोरा बघी कशी बसल्याने बघा विघ्नेश. तासात पनवेलच्या रेल्वे स्टेशनवर आल्यावर बघला तर आरटाईच्या त्या स्क्रीनचं 3 बॉक्स गायब झालतं. मग ट्रेनमध्ये बसलो तर ही पोरा लागली सगळी पबजी घालायला. दुसरा काही कळत नाही या पोरांना. बघा आर्यन भाई सकाळी तोंड नव्हतं दाखवीत, आता पण थोडंसं तोंड दाखवलं त्यांनी. तसंच आलू घरी. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच इंस्टाला फॉलो आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.